इयत्ता 5वीच्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छान अशी स्टोरी पाहणार आहोत. स्टोरीचं नाव आहे टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. कथा तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल अशी अपेक्षा आहे. पहा, या कथेमध्ये काही कॅरेक्टर्स आहेत. त्या कॅरेक्टर्सची पहिल्यांदा तुम्हाला ओळख असणं गरजेचं आहे, म्हणून कॅरेक्टर्स सांगतो. पहिलं कॅरेक्टर आहे मिनिस्टर. मिनिस्टर म्हणजे एक मंत्री आहेत, जुन्या काळातले मंत्री आहेत, राजाच्या दरबारी असतात वगैरे. ही कथा कोरियामध्ये घडलेली कथा आहे. त्याचबरोबर दुसरं महत्वाचं कॅरेक्टर पात्र आहे ते म्हणजे ब्लॅकस्मिथ. ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार. आणि तिसरं आणखी एक कॅरेक्टर आहे ते म्हणजे कार्पेंटर. कार्पेंटर म्हणजे सुतार. अशा 3 पात्राभोवती कथा फिरत आहे. पाहूया आपण या कथेमध्ये नक्की काय घडतंय ते. ओके dear student, first of all I am going to read the story, so listen carefully and pay attention in your book. Long ago, in the faraway land of Korea, there was a minister. On the right of his house there lived a blacksmith. On the left there lived a carpenter. या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलेलं आहे ते पहा. फार वर्षापूर्वी कोरियाच्या प्रदेशामध्ये एक मंत्री राहत होते. या मंत्र्याच्या उजव्या बाजूला एक लोहार राहत होता, तर त्याच्या उजव्या बाजूच्या घरामध्ये एक सुतार राहत होता. The blacksmith and the carpenter began their work early in the morning. Tong tong tong. The blacksmith beat the iron with his big hammer. Tock tock tock. The carpenter worked with his small hammer. Krr krr krr. He used his saw to cut the wood. They worked day and night and made a lot of noise. All that noise disturbed the minister. I must something about this, he thought. आता या स्टोरीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय सांगितलंय, हा लोहार होता आणि सुतार होता, जे मिनिस्टरच्या दोन्ही बाजूला राहत होते. एक डाव्या बाजूला राहत होता आणि एक उजव्या बाजूला राहत होता. तर ते त्यांचं काम सकाळी लवकर पहाटे सुरू करायचे आणि लोहार टॉंग 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 असा आवाज, त्याच्या मोठा जो घन आहे तो घन आपटून हातोडा ज्याला आपण म्हणतो त्या हातोड्यानं घानानं करायचा. म्हणजे इथं हॅमरचा अर्थ हातोडा आहे, ब्लॅकस्मिथचा अर्थ लोहार आहे, हे पण समजावून घ्या. आणि सुतार काय करायचा, टॉक 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 हा असा आवाज, तो त्याचा छोटा हातोडा आहे त्याच्या माध्यमातून त्याचं काहीतरी सुतार काम, फर्निचरचं काम चालायचं. त्याचबरोबर त्याच्याकडं एक करवत होता. करवतासाठी इथे शब्दाला SAW सॉ, आणि या करवताच्या माध्यमातून तो लाकूड कापायचा आणि तेव्हा जो आवाज यायचा तो कर 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 असा आवाज यायचा. आणि हे लोक एकदा काम चालू केलं, सुतार आणि लोहार, की दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत हे काम चालू असायचं आणि त्यांच्या या कामाचा भरपूर मोठा आवाज यायचा. आणि या आवाजानं हे जे मंत्री होते, की जे या दोघांच्या बरोबर मध्ये राहिला होते, ते संपूर्ण या गोंधळमय आवाजामुळं, भरपूर आवाजानं काय व्हायचे, गोंधळून जायचे. मला या बाबतीत नक्कीच काहीतरी केलं पाहिजे, या आवाजाच्या बाबतीत मला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे असा विचार नेहमीच हे मंत्री महोदय करायचे. पण त्यांना सुचायचं नाही की काय करावं, या आवाजातून मला मुक्ती मिळाली पाहिजे, सतत हा आवाज मला त्रास होतोय, असं विचार मंत्री महोदयांचा चालू होता. मग काय झालं पाहूया आपण. मग
एक दिवस मंत्री महोदयांनी काही विचार केला आणि त्यानंतर काय केलं पहा. वन डे द मिनिस्टर कॉल्ड द ब्लॅकस्मिथ. I order you to shift your house somewhere else. Then he called the carpenter and gave him the same order. मग एक दिवस मंत्री महोदयांनी लोहाराला बोलवलं आणि लोहाराला बोलवल्यावर त्यांनी एकदम एक आदेशच सोडला. ते म्हणाले, मी तुला असा आदेश सोडतो की तू तुझं इथून घर आहे ते शिफ्ट कर, इथून तू तुझं घर चेंज कर, मला तुझ्या आवाजाचा त्रास होतोय, किंवा तू तुझ्या घरात फक्त काय कर, शिफ्ट कर असं सांगितलं. त्याचबरोबर थोड्या वेळानंतर त्यांनी सुतारला बोलवलं आणि सुतारलाही हाच आदेश दिला, घर बदलण्याचा आदेश दिला. आणि मग काय झालं, आफ्टर फ्यू डेज द ब्लॅकस्मिथ वेंट टू द मिनिस्टर. I am moving my house tomorrow, he told the minister. That's very kind of you. The minister was happy. He said, that's very kind of you. You are such a good man. Please stay for lunch today. आता काही दिवसानंतर लोहार या मंत्री महोदयांच्याकडे गेला आणि तो म्हणाला, मी माझं घर बदलतोय उद्या, मी माझं उद्या घर बदलणार आहे असं त्यांनी मंत्री महोदयांना सांगितलं. आता मंत्री महोदयांना अतिशय आनंद झाला. त्यांना वाटलं, सुटकेचा त्यांनी विश्वास सोडला की आवाजातून आपल्याला मुक्तता होती. आणि त्यानंतर ते म्हणाले की तुझे खरंच माझ्यावर उपकार झाले, तू किती चांगला माणूस आहे, आज कृपया तू माझ्या इथे जेवण करण्यासाठी तू थांब असं त्यांनी त्याला सांगितलं. Then the carpenter came. I am also moving my house tomorrow, he told the minister. The minister was overjoyed. Oh no, you are too kind. Please stay for lunch today. आता यानंतर थोड्या वेळातच लोहारी तिथं होताच, लंचला थांबवलं होतं. मिनिस्टरला आनंद झाला होता. तोपर्यंत सुतारही आले, सुतार महोदय आले आणि ते पण म्हणाले, मी माझं घर उद्या बदलतोय. मिनिस्टरना त्यांनी सांगितलं. मंत्री महोदयांना त्यांनी सांगितल्यावर मंत्री महोदयांना अत्यानंद झाला. ओव्हरजॉयचा अर्थ मुलांनो अत्यानंद होणे असा आहे. आणि ते म्हणाले, ओ असं का, तू किती चांगला आहेस, कृपया तू ही आज लंच करायला म्हणजे जेवणाचा आनंद घ्यायला इथं थांब. द मिनिस्टर ऑफर्ड हिज नेबर्स मेनी टेस्टी डिशेस sweets and fruits. Then he said goodbye to them. आता अतिशय आनंद झालेले जे मंत्री महोदय की ज्यांना आता दिवस रात्र ज्या आवाजाचा त्रास व्हायचा, एका बाजूने लोहाराचा मोठ्या घणाचा आवाज आणि एका बाजूने सुताराच्या करवताचा आणि त्याबरोबर लाकडी हातोड्याचा आवाज, त्या दोन्ही पासून मुक्तता मिळालेली आहे. म्हणून मिनिस्टरनी त्यांना आपले जे शेजारी आहेत दोन्ही बाजूला राहणारे त्यांना वेगवेगळ्या अतिशय छान असे मिष्टान्न, मिठाई, त्याचबरोबर जेवणातल्या वेगवेगळ्या डिशेस, फळं खाऊ घातली आणि त्यानंतर ते त्यांना गुड बाय म्हणाले, त्यांना निरोप घेतला. आणि त्यानंतर मुलांनो काय झालं पहा. आता मुलांनो आनंदी झालेले मंत्री महोदय आहे त्यांच्या बाबतीत पुढे काय घडलं बघा. The next day, when the minister went to bed, he thought, aha, at last I will have some peace. Tomorrow, when I get up, I will listen to the sweet sounds of birds. How nice it will be. दुसऱ्या दिवशी दुसरा दिवस संपूर्ण गेला मुलांनो आणि त्यानंतर मिनिस्टर आहेत ते आता आपल्या बिछाण्यावर पडलेले आहेत आणि तेव्हा ते विचार करू लागले. थॉट याचा अर्थ विचार करणं आणि पीस याचा अर्थ शांतता, PAC. आणि त्यांनी असा विचार केला बिछाण्यावर गेल्यावर की अरे वा, आता एकदाची माझी या सगळ्या
कंटाळवाण्या आवाजातून मुक्तता होत आहे. मला आता शांततेनं झोपता येईल, मला शांतता मिळेल. उद्या जेव्हा मी सकाळी उठेन तेव्हा मला काही सुंदर असे आवाज ऐकायला भेटतील. मग ते पक्ष्यांचे आवाज असतील किंवा ते आवाज पुन्हा काही प्राण्यांचे आवाज असतील. किती छान असेल असं त्यांनी इथे विचार केला. बट द नेक्स्ट मॉर्निंग द मिनिस्टर woke up with sounds of tong tong tong, tock tock tock, कर 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 again. He got annoyed. He called his servants. Go and see who is making all that noise. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांच्या आवाजाचं स्वागत टॉंग टॉंग टॉंग, टॉक टॉक टॉक, कर 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 या आवाजानेच पुन्हा त्यांचं स्वागत झालं. मग आता मिनिस्टर आहेत ते चांगलेच रागावलेले होते. गॉट अनॉइड याचा अर्थ भरपूर रागावणे. आता मंत्री महोदय रागावले. त्यांनी लगेचच आपल्या सेवकाला बोलवून घेतलं आणि आदेश सोडला, पहिल्यांदा तिकडे जा आणि हा आवाज कोण करतंय बघ जरा, असा त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर काय झालं बघा. आता मंत्री महोदयांची सुरुवात या अशा आवाजानं झाल्यावर मंत्री महोदयांनी म्हणले आपल्या सेवकाला, जा तिकडे बघ. पुढे काय घडलं. आफ्टर सम टाइम द सर्वंट्स केम बॅक. दे हॅड सम न्यूज फॉर द मिनिस्टर. द कार्पेंटर अँड द ब्लॅकस्मिथ had moved their houses. The blacksmith had moved to the carpenter's house and the carpenter had moved to the blacksmith's house. काही वेळानंतर हा गेलेला सेवक आहे मंत्री महोदयांचा तो माघारी आला आणि त्यानं तो बातमी घेऊन आला आपल्या मंत्री महोदयांना, नक्की काय घडलंय. त्यानं सांगितलं की मालक, सुतार आहे आणि लोहार आहे, ह्या दोघांनी आपली घरं बदललेली आहेत. त्यांनी त्यांची घरं बदललेली आहेत. मग मंत्री महोदयांना असा विचार पडला असेल की घरं बदलली तर मग आवाज येतोय कुठून. पण पुढचं वाक्य अर्ध तो म्हणतो की लोहार सुताराच्या घरात राहायला गेलाय आणि सुतार लोहाराच्या घरात राहायला गेलाय. हे ऐकल्यावर मंत्री महोदय आश्चर्यचकित झाले. The blacksmith and the carpenter carried on their work in their houses day and night. आणि लोहार आणि सुतार आपलं काम रात्रंदिवस त्यांनी चालूच ठेवलं. म्हणजे मंत्री महोदय किती रागावले असतील याचा विचार करा की मंत्री महोदयांचा आदेश या दोघांनी पाळला, घर बदला, त्यांनी बदललं, इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं. आहे की नाही मजेशीर गोष्ट. तर पहा अशा पद्धतीच्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो. मुलांनो, तुम्ही या गोष्टीतून काय करायचंय तर वाचण्याचा आनंद घ्यायचा आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं विनोदी शैलीमध्ये गोष्ट मांडलेली आहे ते गोष्ट आपल्या पालकांना पण सांगायची आहे. सांगाल ना. तर इयत्ता 5वीचे विद्यार्थी मित्रांनो, आवडली ना गोष्ट तुम्हाला, मग तुम्ही ती नक्कीच वाचाल आणि गोष्ट वाचल्यावर ती आपल्या पालकांना सांगायची. हे मी आधीच सांगितलंय तुम्हाला. तुमच्या लहानशा मित्रांना सांगा, घरातल्या सगळ्यांना सांगा आणि त्याचबरोबर या गोष्टीवर आधारित ज्या पेज नंबर 55 वर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा. सोडवाल ना. ओके. तर आपण थांबूया.